मार्कुस शुभवर्तमान अध्याय 13. मंदिराचा नाश व युगाची समाप्ती याविषयीचे भविष्य. मग तो मंदिरातून निघून जात असता त्याचा एक शिष्य त्याला म्हणाला, गुरुजी, पहा कसे हे धोंडे व कशा ह्या इमारती. येशू त्याला म्हणाला, या मोठ्या इमारती तू पाहतोस ना, जो पाडला जाणार नाही असा इथे दगडावर दगड राहणार नाही. नंतर तो मंदिरासमोर जैतुनाच्या डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब, योहान, अंद्रिया यांनी त्याला एकांती विचारले, या गोष्टी कधी होतील आणि या सर्व गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास आल्या म्हणजे काय चिन्ह होईल, हे आम्हास सांग. येशू त्यास म्हणू लागला, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून जपा. पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन मीच तो आहे असे म्हणून बहुतास फसवतील. आणखी तुम्ही लढायाविषयी ऐकाल व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका. असे होणे आवश्यक आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी भूकंप होतील व दुष्काळ पडतील. हा तर वेदनाचा प्रारंभ होय. तुम्ही आपणास सांभाळा, कारण ते तुम्हास न्यायसभांच्या स्वाधीन करतील. सभास्थानामध्ये तुम्हास मार देतील आणि सुभेदार व राजे यास साक्ष व्हावी म्हणून तुम्हास माझ्याकरता त्याच समोर उभे राहावे लागेल. सर्वप्रथम राष्ट्रात सुवार्ता गाजविली पाहिजे. ते तुम्हास धरून नेऊन चौकशी करता स्वाधीन करतील तेव्हा आपण काय बोलावे याविषयी अगोदर चिंता करू नका. तर त्या घटकेस जे काही तुम्हास सुचवून दिले जाईल तेच बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र आत्मा आहे. भाऊ भावाला व बाप मुलाला जीवे मारण्याकरता धरून देईल. मुले आईबापावर उठतील व त्यास जीवे मारतील. माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, तरी शेवटपर्यंत टिकून राहणारा तेवढा तरेल. ओसाडीचा अमंगळ पदार्थ जेथे नसावा तेथे उभा असलेला पाहाल. वाचणाऱ्याने हे ध्यानात आणावे. तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगराकडे पळून जावे. जो धाब्यावर असेल त्याने खाली उतरू नये. अगर आपल्या घरातून काही घेण्याकरिता आत जाऊ नये. शेतात असेल त्याने आपले वस्त्र नेण्याकरिता माघारे येऊ नये. त्या दिवसात ज्या गरोदर व ज्या स्तन पाजणाऱ्या असतील त्यांची अवस्था अति भयंकर होणार. तरी हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा, कारण जी सृष्टी देवाने उत्पन्न केली तिच्या प्रारंभापासून आजपर्यंत झाले नाहीत व पुढे होणार नाहीत असे ते दिवस संकटाचे येतील. आणि ते दिवस प्रभूने थोडे केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता. ज्यास त्याने निवडले त्या निवडलेल्यासाठी त्याने ते दिवस थोडे केले आहे. त्यावेळेस कोणी तुम्हास म्हणेल, पहा ख्रिस्त येथे आहे, पहा तेथे आहे, तर त्याचे खरे मानू नका. कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे होतील आणि साधेल तर निवडलेल्यास देखील फसवावे म्हणून चिन्हे व चमत्कार दाखवतील. तुम्ही तर सावध रहा. पहा, मी अगोदरच तुम्हास सर्व सांगून ठेवले आहे. ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसात सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही. आकाशातून तारे पडतील व आकाशातील बले डळमळतील. तेव्हा मनुष्याच्या पुत्राला मोठ्या पराक्रमाने व वैभवाने मेघारूढ होऊन येताना ते पाहतील. त्यावेळेस तो देवदूतास पाठवून पृथ्वीच्या सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत चारी दिशाहून आपल्या निवडलेल्यास एकत्र करील. जागृतीची आवश्यकता, जागृतीची आवश्यकता. आता अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या. त्याची डहाळी कोमल होऊन तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे असे तुम्ही समजता. तसेच तुम्ही या गोष्टी होताना पाहाल तेव्हा तो जवळ दाराशी आहे असे समजा. मी तुम्हास खचित सांगतो की हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी ही नाही तशी होतील, परंतु माझी वचने नाही तशी होणारच नाहीत. आणखी
त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतास नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे. सावध असा, जागृत रहा, कारण तो समय केव्हा आहे हे तुम्हास ठाऊक नाही. प्रवासात राहणाऱ्या कोणी एका मनुष्याने आपले घर सोडताना आपल्या दासास अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपाळही जागे राहावयास आज्ञा करावी, त्याप्रमाणे हे आहे. यास्तव जागे राहा, कारण घरधनी केव्हा येतो, संध्याकाळी, मध्यरात्री, कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी, हे तुम्हास ठाऊक नाही. नाहीतर तो अकस्मात येऊन तुम्हास झोपेत असताना पाहेल. जे मी तुम्हास सांगतो ते सर्वांस सांगतो, जागृत रहा.